आज आम्ही डॉक्टर सीताराम कोल्हेकडे आलोय आणि त्यांनी एक नवी सुरुवात जी केलेली आहे त्याच्यात लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट्स ची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यात त्यांचे जे हेतू आहे ते समाजामध्ये जे एक स्ट्रेस, एन्झायटी आणि हे सगळ्यांमध्ये आता पसरलेलं आहे, तर त्याच्यावर कसे कंट्रोल करायचे आणि ते कसं त्यांना सपोर्ट द्यायचे ह्याच्यासाठी हा कन्सल्टन्सी त्यांनी सुरू केलेली आहे. आणि याच्यात त्यांनी टेक्निकली जे क्वालिफिकेशन पाहिजे ते पण सर्टिफिकेशन त्यांनी करून घेतलेलं आहे. आज सगळ्यांचे विषय जसे मुलांशी निगडीत काही विषय असतात, सिनियर सिटीजन्सचे असतील किंवा फॅमिली मॅटर्स असतील किंवा जॉब रिलेटेड, जॉबमध्ये स्ट्रेस असते. आणि पोलीस खात्यामध्ये जर बघितलं तर पोलीस खात्यामध्ये तर अजून भरपूर इश्यूज असतात आणि सगळ्यांना माहिती आहे की वी अंडरगो थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस. मग ह्या स्ट्रेसवर कसे कंट्रोल करायचे याच्यासाठी त्यांनी कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे. अँड आय एम सो हॅपी बिकॉज वी हॅड वर्क टुगेदर अँड आय हॅव सीन द वे ही टेक्स इश्यूज फॉरवर्ड. आणि डॉक्टर कोल्हेचे जे एक विशेष जे आम्ही पाहिलेलं आहे तो असं आहे की खोलात जाऊन काम करतात. म्हणजे असं नाही की बाई आले आणि कन्सल्टन्सी दिली आणि इथपर्यंतच आहे. ही फॉलोज द केसेस, ही फॉलोज द मॅटर अँड दॅट्स द ब्युटी ऑफ कन्सल्टन्सी. अँड आय एम सो हॅपी दॅट ही हॅज स्टार्टेड दिस अँड लॉट ऑफ क्लायंट्स आर नाउ कमिंग टू हिम अँड डिस्कसिंग देअर प्रॉब्लेम confidential also, so that I think people should take advantage of this and लोक राहिले तर त्यांनाच फायदा होणार आहे. हे मला असं वाटतंय हा एक सामाजिक सेवा सारखा आहे. आणि आज जे स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे ते आपण आपल्याशी बोलत नाही, मग इथे येऊन ते मन मोकळा करून बोलू शकतात. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड थिंग विच इज हॅपनिंग इन नाशिक. That's all I can say, and I can extend my best wishes to him. त्यांची जी टीम आहे त्यांनाही मी खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात ते असेच समाजसेवा करत राहणार, लोकांना सेवा देत राहणार. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.